गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली। संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती। गडचिरोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 14,412 चौकिमी आहे। बांबूचे झाड गडचिरोली जिल्हा चंद्रपूर व ब्रह्मपुरी मधील जमीनदारी व मालमत्तेचे हस्तांतरण करून गडचिरोली तहसील म्हणून 1905 पासून अस्तित्वात होती। ब्रह्मपुरी ऐवजी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली आहे। गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात मोडतो। फार प्राचीन काळी ह्या प्रदेशावर राष्ट्रकूट यांचे राज्य होते। त्यानंतर चालुक्य, देवगिरीचे यादव यांचे साम्राज्य होते। यानंतर गडचिरोलीच्या गोंड राजांनी राज्य केले। 13व्या शतकात खंडक्या बल्लाळ शाह यांनी चंद्रपूरची स्थापना केली। त्यांनी आपली राजधानी सिरपूर येथून चंद्रपूर येथे हलविली। याच काळात चंद्रपूर प्रदेश हा मराठ्याच्या सत्तेखाली आला। 1853 मध्ये बेरार हा चंद्रपूर, पूर्वीचे चांदा प्रदेशाचा भाग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला। 1854 मध्ये चंद्रपूर हा बेरार या प्रदेशाचा स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला। ब्रिटिशांनी 1905 मध्ये चंद्रपूर व ब्रह्मपुरीची जमीनदारी व मालमत्ता हस्तांतरण करून गडचिरोली तहसीलची निर्मिती केली। राज्याची पुनर्रचना होण्यापूर्वी हा भाग 1956 पर्यंत केंद्रीय अधिपत्याखाली होता। त्यानंतर राज्य पुनर्रचनेनुसार चंद्रपूर बॉम्बे स्टेट मध्ये समाविष्ट करण्यात आले। 1960 मध्ये केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्याची स्थापना करून त्यामध्ये चंद्रपूर हे जिल्हा म्हणून समाविष्ट करण्यात आले। 1982 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून ब्रह्मपुरी ऐवजी स्वतंत्र गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला। गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर-पूर्व दिशेला वसलेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्याच्या सीमा लागून आहे। गडचिरोली जिल्हा हा पूर्णपणे नक्सल प्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो। गडचिरोली जिल्हा जवळपास 76 जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्सल समर्थित लोक आश्रय घेतात। जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 10,72,942 असून पुरुष व स्त्रिया यांची लोकसंख्या अनुक्रमे 5,41,328, 5,31,614 याप्रमाणे आहे। 2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या अनुक्रमे 1,20,745 व 4,15,306 एवढी आहे। जिल्ह्याची एकूण साक्षरता 74.4% आहे। जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्येची टक्केवारी 11.25 व 38.7 अनुक्रमे आहे। गडचिरोली जिल्हा हा मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात आदिवासी, मागासलेला व घनदाट जंगलाने व्याप्त जिल्हा म्हणून ओळखला जातो। हा जिल्हा अतिदुर्गम, डोंगर दयाने व्याप्त व अविकसित असून जास्तीत जास्त क्षेत्र जंगलाने वेढलेला आहे। जिल्ह्याच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी जवळपास 76% भाग जंगलाने व्याप्त आहे। हा जिल्हा बांबूचे झाड व तेंदूची पाने करिता प्रसिद्ध आहे। भात हे जिल्ह्याचे मुख्य पीक आहे। या व्यतिरिक्त तूर, गहू, ज्वारी, सोयाबीन, जवस इत्यादी कृषी उत्पादने घेतली जातात। जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे।